स्टुडंट्स, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म चॅप्टर नंबर 6 आपण अभ्यासतोय. अकाउंटिंग प्रॉब्लेम फर्स्ट आपण या ठिकाणी अभ्यासतोय अंडर सिम्पल डिझोल्युशन मेथडने. सिम्पल डिझोल्युशन मेथडने फर्स्ट नंबर अकाउंटिंग प्रॉब्लेम की ज्यामध्ये गणेश आणि कार्तिक आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली याप्रमाणे मेन्शन केलं आहे. पार्टनरचा रेशो इक्वल आहे. त्यासोबतच दे डिसाइडेड टू डिझॉल्व दी फर्म ऑन 31 मार्च 2018 अँड दे चीट ॲज ऑन दॅट डेट किंवा बॅलन्स शीट वॉज ॲज अंडर या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आहे. बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलं की ज्यामध्ये बॅलन्स शीटमध्ये जे बॅलन्सेस आहेत ॲसेट्स लायबिलिटीज की जे आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत, जसं की या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंटमध्ये, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये किंवा कॅश अकाउंटमध्ये. तर यामध्ये सुरुवातीला बॅलन्स शीट आपण ब्लँक करतो की यामध्ये लायबिलिटी जे आहे क्रेडिटर्स बिल्स पेबल या आउटसाईड लायबिलिटीज आहेत, थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत. यापूर्वी आपण शिकलेलो आहात की या सर्व लायबिलिटीज आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. मग या लायबिलिटीजला आपल्याला जर रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे तर एंट्री पास आपल्याला या ठिकाणी करायची आहे की लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट या एंट्रीप्रमाणे आपल्याला याचा लेजर पोस्टिंग करायचं आहे की रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय लायबिलिटीज अंडर त्या ठिकाणी क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल आपण इन्क्लूड केली आहेत. म्हणून लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचं बाय लायबिलिटीज अकाउंट क्रेडिटर्स बिल्स पेबल 18,400 5,600 टोटली 24,000 आउटला ट्रान्सफर करायची आहेत. समजल्याप्रमाणे या लायबिलिटीज आपल्याला रिअलायझेशन अकाउंट ट्रान्सफर करायची. एंट्री पास केली लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचं लेजर पोस्टिंग काय होणार बाय लायबिलिटीज अकाउंट क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल रिस्पेक्टिव्हली इनर कॉलममध्ये मेन्शन करायचे आणि दोघांची टोटल आउटर कॉलमला ट्रान्सफर करायची. ठीक आहे. नंबर नेक्स्ट बॅलन्स प्रोव्हाइड केला रिझर्व्ह फंड ₹20,000. रिझर्व्ह फंड देखील आपल्याला जर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जर दिलेलं असेल तर आपण काय करता रिझर्व्ह फंड ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. मग या ठिकाणी एंट्री काय पास होते रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट ₹20,000. सपोज या ठिकाणी जर आपण म्हटलं रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट ₹20,000 टू गणेश कॅपिटल अकाउंट ₹10,000. आता 10,000 यासाठी की त्यांचा रेशो इक्वल आहे टू कार्तिक कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. टू कार्तिक्स कॅपिटल अकाउंट याप्रमाणे अमाऊंट इज ₹10,000. म्हणजे जनरल रिझर्व्ह जर तुम्हाला किंवा रिझर्व्ह फंड जर तुम्हाला प्रोव्हाइड केला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तर एंट्री पास करायची आहे रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याप्रमाणे. दोघांचाही पार्टनरचा रेशो इक्वल आहे म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलं बाय रिझर्व्ह फंड अकाउंट ₹10,000 अँड 10,000 दोघांमध्ये 10,000 रिस्पेक्टिव्हली आपण या प्रकारचा रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केला आहे. याचा देखील हा प्रकारचा सिंगल इफेक्ट तुम्हाला या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचं आहे. नंबर नेक्स्ट आहे कॅपिटल अकाउंट गणेश ₹40,000 कार्तिक ₹80,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स दिला आहे तुम्हाला क्रेडिट दिला आहे तो आपण या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या टॉपला वरती मेन्शन केलं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 अँड 80,000 याप्रमाणे. ठीक आहे. तर अशामध्ये बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आपण ट्रान्सफर करायची. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड ट्रान्सफर करत असताना आपण क्रेडिटर्स बिल्स पेबल या दोन आउटसाईड लायबिलिटी दिलेल्या होत्या. या दोन आउटसाईड लायबिलिटीज आपण ट्रान्सफर केल्या आहेत. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला एंट्री पास केली लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग अमाऊंट मेन्शन केला आउटला 24,000. त्यानंतर आपण रिझर्व्ह फंड ट्रान्सफर केला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला एंट्री पास केली रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पेन्शन केलं बाय रिझर्व्ह फंड अकाउंट ₹10,000 याप्रमाणे. आणि नंबर लास्टचा बॅलन्स दिला की क्रेडिट बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट. ॲक्च्युली कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स या ठिकाणी तुम्हाला दिला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हा कॅपिटल बॅलन्स आपण ट्रान्सफर करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन याप्रमाणे ₹40,000 अँड 80,000. अशा पद्धतीने बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आपण ब्लँक केली आहे. नंतर आपण ॲसेट साईड ट्रान्सफर करतो की ॲसेट साईडमध्ये ज्या दिलेल्या ॲसेट्स आहेत त्या तुम्हाला ट्रान्सफर करायच्या. सुरुवातीला कुठे ट्रान्सफर करायचे आहेत तर रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत की ज्यामध्ये बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, डेटा स्टॉक, बिल्स रिसिवेबलपर्यंतच्या सर्व ॲसेट्स तुम्हाला रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या. मग ॲसेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट या कंडिशन अंडर आपण एंट्री पास करतोय रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट क्रेडिट याप्रमाणे. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट याप्रमाणे आपण एंट्री जर पास केली तर त्याचा लेजर पोस्टिंग काय होणार की रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲसेट्स अकाउंट या अंडर तुम्ही बिल्डिंग मेन्शन केली आहे 88,000, फर्निचर 12,000, डेटर्स 32,000, स्टॉक 24,000 अँड बिल्स रिसिवेबल 4,000. अशा प्रकारे 1,60,000 ची टोटल आउटला आपण ट्रान्सफर केली आहे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजे बॅलन्स शीटच्या ज्या ॲसेट्स दिले आहेत की जसं की बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक, बिल्स रिसिवेबल या सर्व ॲसेट्सला तुम्हाला रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करावं लागतं डिझोल्युशन सिच्युएशनमध्ये. मग आपण एंट्री पास करता रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. ऑल ॲसेट्स अकाउंट म्हटलं तरी चालेल. मग त्याचा फर्स्ट नंबर इफेक्ट दिला रिलेशन अकाउंटच्या डेबिटला टू ऑल असेट्स अकाउंट किंवा असेट्स अकाउंट याप्रमाणे. अमाऊंट आउटला ट्रान्सफर केली ₹1,60,000 याप्रमाणे.
नंबर नेक्स्ट बॅलन्स दिला कॅश ₹4000. कॅशचा बॅलन्स दिला 4000. तो कॅशचा बॅलन्स आपल्या कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून 4000 इथे इन्क्लूड करायचं आहे. अशा पद्धतीने बॅलन्स शीट तुमचं टोटली ब्लँक झालं. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये दिली आहे नंबर ॲडजस्टमेंट तुम्हाला पॅरेग्राफ वाईज दिली आहे की ज्यामध्ये ॲसेट्स वेअर रिअलाइज्ड ॲज अंडर की ॲसेट्स तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत की ज्यामध्ये बिल्डिंग ₹82,000, डेटर्स ₹22,000, स्टॉक ₹20,000, बिल्स रिसिवेबल ₹3,200. या सर्व ॲसेट्स तुमच्या रिअलाईज झाल्या. मग या ठिकाणी एंट्री काय पास करतो ज्यावेळेला आपले ॲसेट्स रिअलाईज होतात, ॲसेट्स सोल्ड आउट केले जातात. या ठिकाणी देखील बिल्डिंग सोल्ड आउट केली आहे ₹82,000. डेटरची देखील रिअलायझेशन व्हॅल्यू मिळाली 22,000, स्टॉकची व्हॅल्यू मिळाली 20,000, बिल्स रिसिवेबलची देखील व्हॅल्यू 3,200 रिसीव्ह झाली आहे. तर या सर्व ॲसेट्सला आपण रिअलाईज केलं तर रिअलायझेशन ऑफ ॲसेट्स अंडर या कंडिशन अंडर आपण एंट्री पास करता कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून 82,000, 22,000, 20,000 आणि 3,200ची जर आपण टोटल केली तर आपल्याला मिळते ती 1,27,200. 1,27,200 एंट्री काय पास होते कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट ह्या एंट्रीप्रमाणे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट ₹1,27,200 याप्रमाणे मेन्शन करायचे फर्स्ट इफेक्ट. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट असेल की रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला पण मेन्शन केलं आहे बाय कॅश अकाउंट. सपोज बिल्डिंग ₹82,000, डेटर्स ₹22,000, स्टॉक ₹20,000 आणि बिल्स रिसिवेबल ₹3,200. याप्रमाणे सर्व ॲसेटची व्हॅल्यू या ठिकाणी काय झाली रिकवर झाली 1,27,200. याप्रमाणे अमाऊंट बिझनेसमध्ये या ठिकाणी रिसीव्ह झाली असा अर्थ होतो ॲसेट्स रिअलायझेशनच्या माध्यमातून. मग या ठिकाणी बिल्डिंग ₹82,000, डेटर्स ₹22,000, स्टॉक ₹20,000, बिल्स रिसिवेबल 3,200 या ॲडजस्टमेंटपर्यंत आपण एंट्री पास केली कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट ₹1,27,200 आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन केलं बाय कॅश अकाउंट ₹1,27,200 की या सर्व ॲसेटची टोटल आपण या ठिकाणी काय केली आहे इन्क्लूड केली आहे. नंबर नेक्स्ट आहे अँड गणेश ॲग्री टू टेक ओव्हर फर्निचर फॉर ₹10,000. आणि गणेश या पार्टनरने काय केलं की फर्निचर टेक ओव्हर केलं आहे. म्हणजे ॲसेट या ठिकाणी काय आपण कंडिशन आपण ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर इन सिच्युएशन ऑफ डिझोल्युशन. अंडर डिझोल्युशन पार्टनरने ॲसेट टेकन ओव्हर केली. मग एंट्री काय पास करतो आपण या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून गणेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट आपण या ठिकाणी मेन्शन केलं. गणेश कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला मेन्शन केलं टू रिअलायझेशन अकाउंट ₹10,000. फर्निचर टेकन ओव्हर केलं कोणी गणेश या पार्टनरने किती रुपीजला 10,000ला. मग एंट्री काय पास केली तुम्ही गणेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट ₹10,000 आणि अमाऊंट मेन्शन केली गणेश कॅपिटल अमाऊंट रुपीजमध्ये अमाऊंट कॉलममध्ये. ठीक आहे. गणेश कॅपिटल अकाउंट ₹10,000 गणेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग त्याचा सेकंड नंबर पिक दिला आपण की रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलं बाय गणेश कॅपिटल अकाउंट ₹10,000. एंट्री काय समजली आहे ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर या कंडिशनमध्ये आपण एंट्री पास करता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून पार्टनर्स कॅपिटल कोण आहे गणेश कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 10,000 आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बनायचे बाय गणेश कॅपिटल अकाउंट ₹10,000. याप्रमाणे इफेक्ट तुम्हाला द्यायचं आहे. नंबर नेक्स्ट आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹2,000. ही देखील ॲडजस्टमेंट आहे किंवा ही देखील ॲडजस्टमेंट ज्या ठिकाणी सांगितलं की रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹2,000 याप्रमाणे एंट्री पास होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला मेन्शन केलं तुम्ही टू कॅश अकाउंट ₹2,000 याप्रमाणे रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 पेड केले. मग एंट्री काय पास केली रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं टू कॅश अकाउंट ₹2,000 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचं बाय रिअलायझेशन अकाउंट ₹2,000. हे दोन इफेक्ट त्या ठिकाणी त्या जर्नल एंट्रीचे द्यायचे आहेत. म्हणजे रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹2,000 ही कंडिशन किंवा ही ॲडजस्टमेंट या ॲडजस्टमेंटला शॉर्टली तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पेड रिअलायझेशन एक्सपेन्सेस. मग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केल्यानंतर एंट्री काय पास करता रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 2,000 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचं बाय रिअलायझेशन अकाउंट ₹2,000 याप्रमाणे. समजलं. नंबर नेक्स्ट आहे आता इथपर्यंतच्या सर्व ॲडजस्टमेंट्स आपण मेन्शन केले. त्यानंतर पुढे काय मेन्शन केलं शो रिअलायझेशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कॅश अकाउंट हे आपण ऑपरेट केली आहेत. मात्र या ठिकाणी आपल्याला ज्या लायबिलिटीज आहेत डिझोल्युशनमध्ये आपण सर्व लायबिलिटीज काय करता पेड ऑफ करतो बरोबर. मग त्याच अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी लायबिलिटीज पेड ऑफची देखील एंट्री पास करायची. लायबिलिटीज पेड करताना तुमच्याकडे लायबिलिटीज किती आहे सपोज 24,000च्या लायबिलिटीज आहेत. मग 24,000च्या ज्या लायबिलिटीज रिअलायझेशन अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर केल्या त्याच लायबिलिटीज तुम्हाला पेड ऑफ करायच्यात. मग लायबिलिटीज पेड ऑफ कंडिशन जी असेल ती काय असणार आहे लायबिलिटीज पेड ऑफ ज्या वेळेला तुम्ही करता सपोज तुमच्याकडे लायबिलिटीज कुठल्या सपोज आउटसाईड लायबिलिटीज आहेत क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल या लायबिलिटीज तुम्हाला पेड ऑफ करायच्यात पेड करायचे. मग या ठिकाणी एंट्री काय पास होतं ज्यावेळेला लायबिलिटीज पेड केल्या जातात तर एंट्री पास होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं टू कॅश अकाउंट ₹24,000 इंटू ब्रॅकेट इथे मेन्शन केलं लायबिलिटीज पेड ऑफ याप्रमाणे.
रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि याचा सेकंड पेपर द्यायचा आहे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय रिअलायझेशन अकाउंट ₹24,000. तर अशा पद्धतीने सर्व इफेक्ट्स तुम्ही ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत. लायबिलिटीज जर तुम्हाला दिलेली नसतील, लायबिलिटीज पेड ऑफ ही जर ॲडजस्टमेंट जर तुम्हाला दिलेली नसेल तर तुम्हाला कंपल्सरी या प्रकारच्या लायबिलिटीज पेड ऑफ करण्याची एंट्री किंवा त्या प्रकारची जर्नल एंट्री पास करून त्याचं लेजर पोस्टिंग करायचं आहे. तर या ठिकाणी लायबिलिटीज पेड ऑफ करण्याची एंट्री काय पास केली जाते, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट मेन्शन केलं ₹24,000 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन केलं बाय रिअलायझेशन अकाउंट ₹24,000. तर अशा पद्धतीने अकाउंटिंग प्रॉब्लेमचं फर्स्ट आहे की त्यातील सर्व इफेक्ट्स आपण या ठिकाणी दिले आहेत. आता आपण या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंट टॅली करतोय. रिअलायझेशन अकाउंट टॅली करत असताना या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर असेल की ॲक्च्युअलमध्ये आपण जर बघितलं की रिअलायझेशन अकाउंटची डेबिटची बॅलन्सिंग फिगर त्या ठिकाणी 1,60,000, 2,000 आणि 24,000 जर टोटल बॅलन्सिंग फिगर कॅल्क्युलेट केली तर ते 1,86,000. तीच बॅलन्सिंग फिगर आपण 1,86,000 आहे तर बॅलन्सिंग फिगर मेन्शन केली आहे. तर या ठिकाणी डेबिटचा बॅलन्स 1,86,000 इंडिकेट होतोय आणि क्रेडिटचा जो बॅलन्स असेल तो त्या ठिकाणी इंडिकेट होतोय जसं की 24,000, 1,27,200 आणि 10,000 या प्रकारचा जो बॅलन्स आहे हा त्या ठिकाणी इंडिकेट होतोय. मग क्रेडिट बॅलन्स जो आहे हा डेबिट बॅलन्समधून आपण मायनस केला आहे. सपोज त्या ठिकाणी डेबिट बॅलन्सिंग भर किती आली ₹1,86,000 त्यातनं 24,000 मायनस केले 1,27,200 मायनस केले किंवा 10,000 मायनस केले तर रिमेनिंग बॅलन्स राहतो 24,800. या 24,800लाच तुम्हाला इंडिकेट करायचं आहे रिअलायझेशन लॉस. आणि रिअलायझेशन लॉस जो असेल हा रिअलायझेशन लॉस तुम्ही ट्रान्सफर कुठे करता, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग हा जो रिअलायझेशन लॉस असेल, रिअलायझेशन लॉस कसा आला समजलं की रिअलायझेशन अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग या ठिकाणी एक्सपेन्सेस अँड लॉसेस 1,86,000 आहेत आणि रिअलायझेशन अँड इन्कम्स अँड गेन्स त्या ठिकाणी त्या तुलनेमध्ये कमी आहेत. समजतं आहे. मग त्या ठिकाणी इन्कम्स त्या ठिकाणी काय आहेत, इन्कम्स त्या ठिकाणी 24,800ने त्या ठिकाणी शॉर्ट आहेत, मात्र एक्सपेन्सेस 24,800ने एक्सेस आहेत. मग या सिच्युएशनला तुम्हाला समजायचं रिअलायझेशन लॉस. मग या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंट इंडिकेट डेबिट बॅलन्स ₹24,800ने. रिअलायझेशन अकाउंट त्या ठिकाणी 24,800ने डेबिट बॅलन्स इंडिकेट करतं आहे. मग 24,800 हा लॉस आहे. पार्टनरचा रेशो कसा आहे, इक्वल दिला आहे. मग 24,800ला जर आपण इक्वली पार्टनर्समध्ये आपण डिवाईड केलं, 2 पार्टनर्स आहेत त्यामध्ये, तर 12,400 याप्रमाणे आपल्याला त्याचं डिवायडेशन करायचं आहे रिअलायझेशन लॉसचं. मग रिअलायझेशन लॉस जर आपल्याला मिळाला असेल, डेबिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट एक्सिस दिसत असेल क्रेडिट बॅलन्सच्या तुलनेमध्ये, तर आपण या ठिकाणी एंट्री पास करता पार्टनर्स. ॲक्च्युली आपण इकडे मेन्शन करू शकता गणेश कॅपिटल अकाउंट डेबिट ₹12,400, कार्तिक्स कॅपिटल अकाउंट डेबिट ₹12,402, रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट ₹24,800. या प्रकारची एंट्री तुम्हाला रिअलायझेशन लॉसची पास करायची. मी रिअलायझेशन लॉसची एंट्री परत एकदा एक्सप्लेन करतोय की रिअलायझेशन लॉसची एंट्री काय पास झाली, गणेश कॅपिटल अकाउंट डेबिट 12,400, कार्तिक्स कॅपिटल अकाउंट डेबिट ₹12,402, रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट ₹24,800. ठीक आहे. याच रिअलायझेशन लॉसला आपण ट्रान्सफर करता एंट्री काय पास झाली, सपोज तुमची या ठिकाणी एंट्री या ठिकाणी पास झाली जशी की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट सपोज याप्रमाणे टू रिअलायझेशन अकाउंट. आपल्याला माहिती आहे ट्रान्सफर ऑफ रिअलायझेशन लॉस या कंडिशनची आपण एंट्री काय पास करता, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे या ठिकाणी आपण देखील काय करतो की रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला हा जो लॉस दाखवला आपण रिअलायझेशन अकाउंटचा काय केला आपण क्रेडिटला मेन्शन केलं आहे बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन केलं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट गणेश कार्तिक ₹12,400. ठीक आहे. मग याचा देखील आपण सेकंड नंबर पेज काय देणार की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं आहे टू रिअलायझेशन अकाउंट. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला तुम्ही मेन्शन केलं टू रिअलायझेशन अकाउंट. लॉस जो असेल तो 12,400 या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये तुम्ही शो केला आहे. तर अशामध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आला आहात आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये जो बॅलन्स दिला आहे त्या ठिकाणी तो आपल्याला कॅल्क्युलेट केला आहे आपण की क्रेडिटची बॅलन्सिंग वगैरे सपोज 80,000 प्लस 10,000 आपण बॅलन्सिंग वगैरे दिली 90,000 दोन इकडे 90,000 मेन्शन केली आहे. त्यानंतरच आपण बघितलं तर गणेश या पार्टनरचा देखील क्रेडिट बॅलन्स 40,000 10,000 50,000 बॅलन्सिंग बरोबर आपण मेन्शन केली आहे. तर मग 90,000 मायनस सपोज 12,400 तर रिमेनिंग बॅलन्स राहतो 77,600. त्यासोबतच 50,000 मायनस 22,400 तर रिमेनिंग बॅलन्स 27,600. म्हणजे 27,600 गणेश या पार्टनरला रिफंडेबल अमाऊंट आहे. ठीक आहे, ती द्यायची आहे बिझनेसला पार्टनरशिप फर्मला. आणि 77,600 ही अमाऊंट कार्तिक या पार्टनरला त्या ठिकाणी द्यायची आहे.
मग ही अमाऊंट कशामध्ये दिली जाईल? कॅशमध्ये. मग कॅशमध्ये दिली जाईल म्हणून या ठिकाणी या दोन अमाऊंट ज्या तुम्ही या ठिकाणी मेन्शन केल्या, या दोन अमाऊंट्सला या ठिकाणी तुम्हाला काय म्हणायचं? क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट. हा झाला तुमचा कॅपिटल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स, आणि हा क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट आपण ट्रान्सफर करता नेहमी कॅश अकाउंटला. मग हे कॅश अकाउंटला जर तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर केलं तर त्याची काय एंट्री काय पास होते? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर, एंट्री काय पास होते? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणून याचा लेजर पोस्टने काय होतं? कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही मेन्शन करता बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट गणेश ₹27,600 तेच आपण इथे घेतलेत. त्याचबरोबर कार्तिक ₹77,600 तेच आपण या ठिकाणी मेन्शन केले. तर टोटल 1,05,200 या प्रकारे कॅपिटल अमाऊंट त्या ठिकाणी पार्टनरची या ठिकाणी पे केली जाते. तर अशा पद्धतीने आपण जर कॅश अकाउंट जर बघितलं तर कॅश अकाउंटची बॅलन्सिंग जी असेल, सपोज 4,000 and 1,27,200 अमाऊंट कॅल्क्युलेट होती. म्हणजे बॅलन्सिंग जर आपण बघितली तर या ठिकाणी 4,000 and 1,27,200 अमाऊंट येते या ठिकाणी 1,31,200. आणि या ठिकाणी देखील आपण जर बघितलं 24,000 2,000 प्लस 1,05,200 तर टोटल व्हॅल्यू मिळते या ठिकाणी 1,31,200. तर अशा पद्धतीने अकाउंटिंग प्रॉब्लेम फर्स्ट जो आहे तो याप्रमाणे आपल्याला टॅली करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. तर निश्चितपणे अकाउंटिंग प्रॉब्लेम फर्स्टमधील सर्व अकाउंटिंग कंडिशन ज्या आहेत त्या आपल्याला समजल्या असतील. निश्चित अकाउंटिंग प्रॉब्लेम सेकंड जो आपण असेल तो नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करणार आहोत.